आनंदाच्या जागा खूप आहेत. तो दिसला पाहिजे. म्हणजे मी म्हणालो की ती दृष्टी असावी लागते. जुन्यामध्ये नवी दृष्टी असावी लागते. हा समन्वय साधावा लागतो. म्हणून वारकरी मनोभाव नाथ संप्रदाय रामदासी हे सगळे वेगळे हे असे गट बनलेत ना, वेगवेगळे गट बनलेले आहेत. आणि आता एका संप्रदायामध्ये 2-2 गट बनलेले आहेत. तो मराठ्यांचा सप्ताह असेल तर बंजारी बोलायचं नाही, बंजारीचा सप्ताह असेल तर मराठ्यांना बोलवायचं नाही. अरे ते अभंगाचं काय करायचं? यारे यारे लहान थोर याचं काय करायचं? सगळ्यांशी इथे आहे अधिकारी अभंगाचं काय करायचं? पुन्हा गाथ बोलवले निघाला तुम्ही. तुकाराम नाही चालत तुम्हाला. त्या काळातला तुकाराम नाही चालला, आताचा तुकाराम चालत नाही मुंडे तुम्हाला. तूही खरं बोलत होता, हाही खरं बोलतोय. किती दिवस जगायचं, कशाला जगायचंय? जगत असताना आपली लोकांनी आठवण करावी असं काहीतरी ठेवा ना. तुम्ही जाता जाता काहीतरी ठेवा. मुलांना आठवण करून द्या. मुलाची उंची वाढेल हे तुम्ही करा. माय जगन्नाथ काय दृष्टीवर पाहण्याची. विठू माझा लेकुरवा कसं बघितलं. तो देव बी आहे, तो गोराखी बी आहे, तो सगळंच आहे. तो चोर बी आहे. किती गोड होतो शब्द. आई मुलाला लब्बाड म्हणते ना, किती गोड असतो. काल मी प्रसंग सांगितलं. मी मांजरगावला गेलो 15 दिवस. म्हणजे आयुष्यात मांजरगावला मी राहिलो. आणि संन्यास घेऊन ज्यावेळेस वापस आलो, काळे कपडे होते माझे, आणि आलो घरी आलो. आमच्या काकू होत्या, अनुसाहेब आहे नाव त्यांचं. त्या मला, मी काही बोललो नाही, आलो. ए भाऊ, इथं कोण नाही घरी माणसं, निघ तू. माझ्या घरातून मला निघ म्हणत होते. अडचण होती कपड्याची. पडद्याच्या आड मी होतो. पडद्याच्या पलीकडे त्यांना काही माहिती नव्हतं. काळे कपडे दिसले. इथून निघ म्हणे. इथं कोणी माणसं, ए पोरी इकडे का बरोबर शेजारी कोणी असेल तर. म्हणजे मी नाही जाणार. जाणार नाही. कमाला म्हणायचे फळ का बघणं कुणाला तरी बघणं आणलं इकडं. इथं बाया माणसाला सगळं हा कुठून आलाय. मी बसलो. मला भीती वाटत नव्हती. मला आधार होता रक्ताचा. त्यांना नाही लक्षात आलं, मला लक्षात आलं. माझी दृष्टी होती ना. मला काकू किती बोलणार आहे. मी बसलो. वोट म्हणते ना तुला. मी म्हटलं भिका जरा असतं तर तुम्ही काय केलं असतं. भिका? हो तुमचं भिका. मग माझ्याकडे निरखून बघितलं. म्हटली काकू चिडले माझ्यावर. म्हटले तर हे चिडणं वेगळं होतं. आता शिवी दिली ती मला बरी वाटली. ही आणखी गंमत आहे. मेल्या तुझा डोला गेला तुझा. तू मेल्या शब्द सुद्धा गोड वाटला मला. उन्हात का खेळतोस रे, सावलीत मरणा असं आई म्हणते ना. त्यावेळेस व्याकरणाला सुद्धा त्या शब्दाचा अर्थ बदलावा लागतो. मर म्हणजे जग असा त्याचा अर्थ होतो. तो हा डोळा गेला आणि जवळ आल्या तोंडावून हात फिरवलं. ती गोड शिवी संपली जी गोबीमध्ये आहे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. विठ्ठलाला गुदगुल्या झाले असतील. सहन करत तो कधी. आता तो निशस्त्र आहे. पण तो पहिले शस्त्र आता तो निशस्त्र आहे. त्या शिव्याच गोड होत्या. तुझी माय रडकी झाली म्हण काय म्हणायचं म्हण. आणि तो स्पर्श माझ्या तोंडावरून हात फिरवला ना. तो स्पर्श कुठल्याच कंपनीत कारखान्यात मेडिकल मध्ये मिळणार नाही. तो आज दूर होत चाललेला आहे. माणूस पायावर डोकं ठेवून किंवा हात लावून नमस्कार करायचे आज हाय करता. स्पर्शापासून दूर आहेत माणसं.
संप्रदाय वेगवेगळे असू द्या, ध्येय सगळ्यांचं एक आहे. हे सांगायला आम्हाला थोडा उशीर झाला आणि तुम्हाला विचारायला उशीर झाला. तुम्ही कधी चौकशी केली नाही, आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही. आम्ही अत्यंत विरक्त अवस्थेमध्ये होतो. पण हे दोन संप्रदाय गुणी गोविंदाने नांदत होते. माझ्या घरामध्ये सगळे वारकरी आहेत, मी एकटाच महानुभाव आहे. अवधूत नानाचे वडील वारकरी संप्रदायाचे ते महानुभाव आहेत. आमचे खडके काका, कल्याणराव काका हे महानुभाव आहेत. माझे मोठे बंधू कीर्तनकार आहेत तिकडचे, मी प्रवचनकार आहे इकडचा. मी अभ्यासाला सुरुवात केली आणि ज्ञानेश्वरी आणि चक्रधर स्वामींच्या सूत्राचं नातं कुठं जुळतं का हा विचार केला मी. सगळ्यांचं मूल्य एक आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांचं मूल्य आहे स्नेह. स्नेह मूलद्रव्य आहे, पुढे त्याचे प्रकार आहेत. जसे गव्हाचे प्रकार होतात ना, असे याचे प्रकार होतात. पुरी गव्हाची असते, ती गव्हाची असते. कितीतरी प्रकारचे पदार्थ होतात. सोन्याचे खूप प्रकार होतात. चप्पलहार पासून अंगठी वगैरे, नथ वगैरे सगळ्या गोष्टी होतात. मूलद्रव्य एक असतं. कोणतं असतं? सोनं. असं आपलं जीवनमूल्य जे आहे ना आपल्या संसारातलं, ते आहे स्नेह. स्नेहाचं काय काय होतं? स्नेहाचं प्रेम होतं, स्नेहाची प्रीती होते, स्नेहाची भक्ती होते, स्नेहाचे वात्सल्य होतं, बंधुत्व होतं. याचं मूळ द्रव्य आहे स्नेह. आणि ते असतं आईकडे. तुकाराम महाराजांनी बापाचा उल्लेख केला, पण उशिरा केला, नंतर केला. आता या अभंगात आहे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. आधी माय आहे, नंतर बाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इथेही बाप, तोमेव माताच पिता, तोमेव. इथेही आई पहिली आहे, बाप नंतर आहे. असं का? 9 महिने गर्भातला सहवास आहे. दुसरी गोष्ट की आईचा स्नेह नैसर्गिक आहे. तुमचा आमचा स्नेह नंतरचा आहे. लग्नाचा स्नेह लग्न झाल्यापासून आहे, मैत्री झाल्यापासून आहे. आणि आईचा प्रेम गर्भापासून आहे. जन्म झाल्यानंतर मुलगा हातात घेतो आणि बघतो, बाप हातात घेतो आणि बघतो, इथून स्नेहाला सुरुवात झालेली असते. मूलद्रव्य काय आहे? स्नेह. वारकऱ्यांचं वेगळं, महानुभावांचं वेगळं स्नेह आहे काय? ममता वारकऱ्याची वेगळी आणि वारकऱ्यांची वेगळी आहे काय? आपुलकी वेगवेगळी आहे का? वेगवेगळी नाही आहे. म्हणून काल मी एक उदाहरण दिलं की तुम्ही गाडी घेऊन चालले, समोर मोटरसायकलचा अपघात झाला, पडल्या खाली, तुम्ही गाडी उभी केली, दार उघडलं, तुम्ही पळाले, तिकडं पळायला लागले, तुम्ही तिथपर्यंत गेले. त्या छोट्याशा प्रवासामध्ये तुम्ही कुठल्या धर्माचे होते? पळत गेले तुम्ही, दंडोत म्हणत गेले नाही. पळत गेले तुम्ही जय हरी म्हणत गेले नाही. जय जिनेंद्र जैन म्हणत गेला नाही. बुद्धम शरणम गच्छामी बौद्ध म्हणत गेले नाही. धर्म डोक्यात नव्हता, पण खरा धर्म डोक्यात होता. नसताना तुमच्या डोक्यात होता. पोहोचले तिथे, नंतर कळलं हा मुसलमान, हा हिंदू आहे, हा जैन आहे, अमुक आहे. पण तिथपर्यंतचा प्रवास तुमचा झाला तो कुठल्या धर्माच्या आधाराने झाला? मानवता धर्म. सगळ्यात मोठा मानवता धर्म हा ज्याच्यामध्ये मावला त्याचं नाव आहे गीता. मानवता धर्म पंथाला छेद देतो, धर्माला छेद देतो. मग इम्रान खानची मैत्री सिद्धूची होऊ शकते? छेद आहे. जाती ओलांडून जातो, जातीचे काही संबंध येत नाही त्या ठिकाणी. हे सगळं क्रीडा उकडल्यानंतर ते सापडतं नाते असतं, मूल्य ते असतं स्नेह. आज जे वातावरण आपण बघतोय हे सगळं वातावरण चक्रधर स्वामींच्या एका सूत्रामध्ये याचं उत्तर आहे. भांडणं का होतात? देश लढतात का? जातीवाद का? माणूस फुटक का बनला? काही नसताना माणूस शांत होता, गुहेमध्ये शांत होता. एका घरामध्ये 70-80 लोक मावत होते. मावत कशामध्ये? प्रेमामध्ये मावत. सरकार थोडस तुम्ही सरकता, प्रेमातला माणूस आहे. ददाती प्रीती गृह्णाती गुह्यम ख्याती
पृच्छती. प्रेम असलं की आपण विचारतो, प्रेम असलं की आपण देतो, आपण घेतो. तिथे चहा सुद्धा आपण घेत नाही प्रेम नसलं तर. आत्ताच घेऊन आलो. भोकेले असलो जेवण करा म्हटलं तरी जेवण करत नाही आपण प्रेम नसल्यामुळे. प्रीती सगळी करते. हा व्यवहाराचा जो धागा आहे हा प्रेमाने बांधलेला आहे. हा धागा अध्यात्मामध्ये सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा धागा आहे. हा सगळा उद्रेक हे जे स्फोटक आहे ना, की चिडायची गरज नाही. अशा गोष्टीवर तुम्ही चिडताय. मोबाईल दिला नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करताय. 2 मार्क कमी पडले म्हणून तुम्ही फाशी घेताय. अनुचित का प्रभू? असं वाईट का होतं? अरे जनावरांनी करत नाही असं, किडा माकडा असं करत नाही, नाही करत. माणूस काय करतो? त्याचं उत्तरची कदर स्वामीने एका सूत्रात दिलं. त्याच्याकडे स्नेह संपलेला आहे. माणसाला जगवणारं जे असतं ना, स्नेह असतं. बाया आत्महत्या करत नाही जास्त. याचं कारण असं आहे, चिंकी माझी नाही तर मी जीव असता. काय करूया? पिंट्यासाठी जगायचं नाही तर जगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. कोण जगवतं? स्नेह जगवतं. पुरुष ते करल, बाई ते सहजासहजी करणार नाही. तिला जगायचं असतो. माणूस गेला तर 4 मुलांना आई सांभाळल, पण आई गेली तर नाही सांभाळू शकत. माझा बाप नाही सांभाळू शकला. 3 मुलाचे 3 तुकडे झाले. एक डोंगरगावला, एक घरी, एक आळंदीला. आईमध्ये स्नेह आहे. फाटक्या लुगड्यामध्ये सांभाळू शकते. बाप कमी काय? नाही, बापही कमी नाहीये. आई आत आहे, बाप बाहेर आहे, आसपास आहे. तुम्हाला ठेस लागली की तुम्ही आई ग, अगं आई ग म्हणता तुम्ही. आई आहे इथं. वेदनेमध्ये आई आहे. दुःख होतं त्यावेळेस आई येते. आणि आश्चर्य बघितलं त्यावेळेस अरे बापरे, तिथं बाप येतो. घाबरायचं नाही, मी आहे ना, आधार आहे मी. कृष्णा तुलाही बाप मिळाला आधार म्हणून. यमुना ओलांडत असताना गुडघा इतकं पाणी आलं, टाचा इतकं पाणी आलं, आणि पाणी वाढत चाललं, वाढत चाललं, मांड्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं. बाप म्हणाला घाबरू नको बेटा. मनात म्हणाला असेल मी आहे ना. अडचणी आहेत, वाळू सरकते आहे, पाणी ढकलताय, उडून पाऊस पडतोय. एवढ्या मोठ्या संकटामध्ये घाबरू नकोस बेटा, मी आहे. टोपलीत बसलेला कृष्ण हे सगळं तो सर्वात नाही, त्याला सगळं करताय. कुठतरी कथा पुढे सरकते आणि त्याने आपला अंगठ्याचा एक समोरचा भाग पाण्याला लावला, पाणी कमी झालं, अशी कथा येते. पण तिथपर्यंतची बापाची भूमिका जी आहे ना, ती भूमिका महत्वाची आहे. बापाची भूमिका कधी बाप करतो, बापाची भूमिका कधी आई करते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानच्या भेटीला निघाले, म्हणजे वातावरण कसं असेल ते ऐकलेलं. तो टाकतेचे किती, उंचीचे किती आहे. तो पहार धरली तो वाकवतो आणि असं तांबे जर फुकायला त्याने असा पितळाचा असा कानोला करतो. तो तिकडं चाललंय माझ्या लेकरू. पण आई थोडी बाजूला थांबली आणि बाप जागा झाला. जा राजे जा. काही झालं तर बाळराजे मागे आहेत, संभाजी मागे आहेत. हा आईतला बाप आणि बापातली आई, बहिणीतली आई, भावातली माया, ह्या सगळ्या गोष्टी समजून जगण्यासाठी खूप महत्वाचे, खूप महत्वाचे आहेत. स्वामींना उत्तर दिले की काय करावं लागेल. स्वामी म्हणाले स्नेहाचा ठाई उचित तस्पुरे. त्याच्या घडतं ते सगळं अनुचित आहे, आपल्याला उचित पाहिजे, आणि त्याचा उगम स्नेहामध्ये आहे. मी ज्ञानेश्वरीची प्रदक्षिणा गेलो, मध्ये घुसलो आणि 13वा अध्याय क्षेत्र 13वा अध्याय मी बघितला आणि त्याच्यामध्ये स्नेहाचा संदर्भ मला मिळाला.